प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हा सागर आता नशेमध्ये हर्षवर्धनच्या घरी जाताना आपल्याला दिसणार आहे आणि याच संधीचा फायदा घेऊन हर्षवर्धनने नवीन कटकारस्थान केलेले आहे। तर प्रेक्षकांनो, सागर हा सई ही कोणाची मुलगी आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे DNA सॅम्पल घेऊन दवाखान्यात जातो, परंतु तिथे त्याचं वडिलांचं प्रेम जागे झाल्याने DNA टेस्टला नकार देतो आणि मग तो खूप दारू पितो आणि तसाच सावनीच्या घरी जातो। तिकडे गेल्यानंतर हर्षवर्धन घरी नसतो, मग तो सावनीच्या रूममध्ये जातो। तिकडे गेल्यानंतर सावनीला पकडतो आणि तिला जोरात धक्का देतो आणि सावनीला बोलतो की 6 वर्ष आधी माझ्या आयुष्यातून गेली, माझं आयुष्य बर्बाद केलं, अजून तुला चैन पडलं नाही का? माझी मुलं माझ्यापासून दुरावली, तुझ्यामुळे ज्या मुलीचा मला खूप राग येतो तिच्याशी मी लग्न केलं, एवढं सगळं होऊनही तुला चैन पडलं नाही, माझं आयुष्य बर्बाद करायला निघाली। इकडे सावनी बाहेर जाण्याचा प्रयत्न करते, परंतु सागर तिचा हात पकडून तिला बोलतो की खरं सांग, सई ही कोणाची मुलगी आहे? आपल्या दोघांचीच मुलगी आहे ना? मला सगळं खरं कळल्याशिवाय मी इकडून जाणार नाही। यानंतर सावनी ही सागरला धक्का देते आणि बाहेरून कडी लावून खाली येते आणि हर्षवर्धनला फोन करून सांगते की आता मी पोलिसाला बोलवते। तेव्हा हर्षवर्धन बोलतो की याची काही गरज नाहीये आणि मग मुद्दाम त्याने एक प्लॅन करून सावनीला सांगतो की तू मुक्ताला फोन करून इकडे बोलून घे। त्याप्रमाणे ती मुक्ताला फोन करून बोलून घेते आणि खूप काही घाणेरडे आरोप सागरवर करताना आपल्याला दिसते आणि इथे सुद्धा हर्षवर्धनचा प्लॅन यशस्वी होताना आपल्याला दिसणार आहे।